सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। श्री नर्मदेश्वर शिव मंदिर वाल्मिक कॉलनी मुलतई चौक वरुडच्या वतीनं आज वरुड शहरामध्ये भव्य दिव्य अशी कलश यात्रा काढण्यात आलेली आहे। श्रीमद संगीतमय भागवत कथाचा सप्ताह देखील या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत राहुल भाऊ नारकरे आहेत। काय सांगणार, काय उद्देश आहे वरुड शहरात कलश यात्रा काढण्याचा? एक उद्देश आहे की एक आध्यात्मिक विषय आहे। आपण सर्व सनातनी आहोत आणि महाशिवरात्रीच्या पर्वावर आपण ही वरुड नगरीतून आपण मागच्या वर्षी पण सुद्धा आपण शिव महापुराण कथा आयोजित केली होती आणि यंदा महाशिवरात्री निमित्त आम्ही श्रीमद भागवत कथेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। तर वरुड नगरीतील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा अशी माझी आपणास विनंती आहे। कुठल्या कुठल्या अडचणी आल्या, किती परिश्रम घेतले मंदिराची स्थापना करण्यासाठी, कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? परिश्रम, चांगल्या कामात तर अडथळे येतातच आणि ही सर्वांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि आपला हिंदू धर्म आहे, आपल्या धर्मातील सर्व लोकांनी आम्हाला सर्वांनी मदत केली। कसा हा भागवत सप्ताह कसा पार पडणार आहे? किती विविध कार्यक्रम यामध्ये आहे? महाप्रसाद केव्हा आहे? सुरुवात कशी होणार आहे? सुरुवात आपल्या या कलश यात्रेतून आज सुरुवात झालेली आहे आणि महाशिवरात्रीला पण आपण खूप मोठं संध्याकाळी सत्संगचं आपण आयोजन केलं आहे आणि दोन्ही वेळेची कथा आहे। दुपारी 2 ते 5 हा कथेचा टायमिंग आहे, वेळ आहे आणि सायंकाळी 8 ते रात्री 10:30 पर्यंत या श्रीमद भागवत कथेचं आपण आयोजन केलं आहे आणि त्यानंतर 1 तारखेला म्हणजे 1 मार्च रोजी शनिवारच्या दिवशी शनिवारी दुपारी 1 वाजतापासून ते रात्री 9 वाजतापासून आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। कसं वाटतं या आयोजनाबद्दल? चांगला वाटतं, चांगला, खूप आनंद आहे, मस्त झालेला आहे कार्यक्रम, चांगला वाटतं। काय सांगणार या आयोजनाबद्दल? हे आयोजन जे केलं आहे राहुल दादांनी हे एकदम व्यवस्थित आहे आणि भागवतकार पण चांगले आहे। आपण बघू शकतो श्री नर्मदेश्वर शिव मंदिर वाल्मिक कॉलनी मुलतई चौक वरुडच्या वतीनं मागच्या वर्षी देखील शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आले होतं। यावर्षी देखील संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सप्ताहाची सुरुवात भव्य दिव्य वरुड शहरात कलश यात्रा काढून झालेली आहे। दिनांक 1 मार्चला भव्य दिव्य महाप्रसाद देखील पार पडणार आहे। कॅमेरामॅन सागर अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज वरुड।
आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।